नमस्कार. कधी तुम्ही ऑब्झर्व केले का की काही लोक जिममध्ये जाऊन स्वतःला फिट ठेवतात, तर काही लोक फिटनेसलाच आपलं प्रोफेशन बनवतात, इतरांना ट्रान्सफॉर्म करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे इतरांच्या जीवनशैलीमध्ये खरोखर बदल घडवतात. काही जण योगा शिकतात, तर काही जण योगा टीचर बनून शरीरासोबत इतरांच्या मनालाही दिशा देतात. काही जण डाएट फॉलो करतात, तर काही जण न्यूट्रिशन आणि वेलनेस या क्षेत्रांमध्ये एक्सपर्ट बनतात. मग हा फरक नेमका कुठे तयार होतो, की त्यांच्या पत्रिकेतही त्याचे काही संकेत असतात? नमस्कार, मी संदीप सोनकर आणि माझ्याशी सिद्धकला ज्योतिषबाई संदीप या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण एका अत्यंत आधुनिक, इंटरेस्टिंग आणि वेगानं वाढणाऱ्या करिअरविषयी चर्चा करणार आहोत. फिटनेस, जिम ट्रेनर, योगा आणि न्यूट्रिशन रिलेटेड करिअर यांचे ज्योतिषशास्त्रीय संकेत. आजच्या काळामध्ये फिटनेस आणि वेलनेस हे केवळ छंद राहिले नाहीत, ते एक स्थिर आणि वाढतं करिअर क्षेत्र बनले. पण कुंडलीत असे कोणते ग्रह किंवा भाव किंवा राशी आणि योग या क्षेत्रामध्ये जाण्याची शक्यता निर्माण करू शकतात, हे आज आपण समजून घेणार आहोत. फिटनेस क्षेत्रामध्ये मंगळ हा अत्यंत महत्त्वाचा ग्रह, कारण मंगळ हा ऊर्जा, शारीरिक ताकद, साहस, स्नायूंची कार्यक्षमता आणि कृतिशीलता यांच्याशी संबंधित आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ हा बलवान असतो किंवा चांगल्या स्थितीत असतो, त्यांच्यात फिजिकल एफर्ट घेण्याची तयारी आणि सक्रियता दोन्ही दिसतात. त्यामुळे स्ट्रेंथ ट्रेनिंग, स्पोर्ट्स, जिम ट्रेनिंग किंवा परफॉर्मन्स ओरिएंटेड ॲक्टिव्हिटीजकडे नैसर्गिक कल असू शकतो. पुढचा ग्रह म्हणजे सूर्य. सूर्य हा आत्मबल, नेतृत्व, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्वातील तेज दाखवतो. एक चांगला ट्रेनर किंवा इन्स्ट्रक्टर फक्त व्यायाम शिकवत नाही, तर तो लोकांना मोटिवेट करतो, मार्गदर्शन करतो आणि स्वतःच्या व्यक्तिमत्वाने इन्फ्लुअन्स करतो. अशा ठिकाणी सूर्याचा प्रभाव फार महत्त्वाचा ठरतो. पुढचा ग्रह म्हणजे शनिदेव. शनिदेव या क्षेत्रामध्ये सातत्य, शिस्त, सहनशक्ती आणि नियमितता देतात. दीर्घकाळ नियमित व्यायाम करणं, शरीराची हळूहळू घडणारी प्रगती, डिसिप्लिन मेंटेन करणं, या सर्व गोष्टींमध्ये शनीची भूमिका असते. त्यामुळे फिटनेस, ट्रान्सफॉर्मेशन, कोचिंग, डिसिप्लिन आणि रूटीन बेस्ड ट्रेनिंगमध्ये शनी फार महत्त्वाची भूमिका करतात. पुढचा ग्रह म्हणजे शुक्र. हा शरीराची रचना, सौंदर्य, संतुलन आणि प्रेझेंटेशन यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे फिजिक डेव्हलपमेंट, बॉडी एस्थेटिक्स, फिटनेस मॉडेलिंग किंवा लाईफस्टाईल बेस्ड वेलनेसमध्ये सुद्धा शुक्राचा प्रभाव उपयुक्त ठरू शकतो. आता पत्रिकेतील भावांचा विचार करूया. करिअरसाठी दशम भाव हा मुख्य मानला जातो. व्यक्ती कोणत्या क्षेत्रात काम करेल आणि त्याची प्रोफेशनल आयडेंटिटी काय असेल, हे दशम भाव आणि त्याचा स्वामी दाखवतो. जर दशम भावाचा किंवा दशमेशाचा संबंध मंगळ, सूर्य, शनी किंवा शुक्र यांच्याशी येत असेल, तर फिटनेस किंवा वेलनेस क्षेत्रामध्ये झुकाव दिसू शकतो, विशेषतः संबंधित ग्रहांची दशा आणि अंतर्दशा सक्रिय असताना. आता प्रथम भाव म्हणजेच लग्न आणि त्याचा स्वामी हे देखील महत्त्वाचे आहेत, कारण लग्न व्यक्तीची शारीरिक रचना, देहबांधणी, सेल्फ एक्सप्रेशन आणि ओव्हरऑल पर्सनॅलिटी दाखवतं. ट्रेनर किंवा इन्स्ट्रक्टर म्हणून उभं राहण्यासाठी हा भाव अतिशय मजबूत असणं उपयुक्त ठरतं. नंतर येतो सहावा भाव. हा भाव आरोग्य, दिनचर्या, सेवा आणि कार्यपद्धती यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे हेल्थ मॅनेजमेंट, रूटीन बेस्ड ट्रेनिंग, करेक्टिव्ह एक्सरसाइज किंवा क्लायंट ओरिएंटेड सर्व्हिस या क्षेत्रांमध्ये सहाव्या भावाचा सहभाग दिसून येतो. व्यवसायाच्या दृष्टीने पाहिलं तर क्लायंट आणि बिझनेस इंटरॅक्शनसाठी सप्तम भाव, जागा, स्थैर्य, प्रॉपर्टी यांच्यासाठी चतुर्थ भाव आणि इन्कम गेन्स आणि नेटवर्कसाठी 11वा भाव हे सुद्धा खूप महत्त्वाचे ठरतात. जर हे भाव दशम भावाशी संबंधित असतील, तर स्वतःची जिम, योगा स्टुडिओ किंवा वेलनेस सेंटर सुरू करण्याची शक्यता वाढू शकते. राशींचा जर विचार केला तर मेष आणि वृश्चिक या मंगळाच्या राशी असल्यामुळे ॲक्शन, एनर्जी आणि फिजिकल ड्राईव्ह देतात. सिंह राशीमध्ये नेतृत्व आणि आत्मविश्वास दिसतो, तर मकर राशी शिस्त, मेहनत आणि दीर्घकालीन प्रयत्न दर्शवते. कुंभ राशी ही ग्रुप ॲक्टिव्हिटी, सिस्टीम आणि आधुनिक दृष्टिकोनाशी संबंधित असू शकते. अर्थात केवळ रास पाहून निष्कर्ष काढला जात नाही, पण राशी व्यक्तीचा मूलभूत स्वभाव आणि टेंडन्सीज दाखवतात. नक्षत्रांच्या दृष्टीने पाहिलं तर नक्षत्रांमध्ये अश्विनी हे गती, ऊर्जा आणि हिलिंग किंवा रिकव्हरी ओरिएंटेड टेंडन्सी सटल पद्धतीने दर्शवतं, तर
चित्र हे रचना, सौंदर्य आणि शरीराच्या बांधणीशी संबंध दर्शवतं, तर धनिष्ठा हे नक्षत्र परफॉर्मन्स, ॲक्टिव्हिटी आणि स्पर्धात्मकता दर्शवतं. या सर्व गोष्टींचा परिणाम फिटनेस क्षेत्रामध्ये नक्कीच दिसून येतो. योगा क्षेत्राचा विचार केला तर केवळ शरीराची ताकद इथे पुरेशी नसते. इथे गुरु, चंद्र आणि केतू या ग्रहांचा शुभ प्रभाव महत्त्वाचा मानला जातो. गुरु हा ज्ञान, मार्गदर्शन आणि तत्त्वज्ञान देतो, तर चंद्र मानसिक संतुलन आणि भावनिक स्थैर्य प्रदान करतो आणि केतू अंतर्मुखता, एकाग्रता आणि डिटॅचमेंट दाखवतो. त्यामुळे योगा, टीचिंग, मेडिटेशन किंवा होलिस्टिक वेलनेस या क्षेत्रामध्ये या ग्रहांचं स्थान विशेष महत्त्वाचं ठरतं. न्यूट्रिशन किंवा आहारशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर अन्न आणि फूड इंटेकसाठी द्वितीय भाव महत्त्वाचा मानला जातो. शरीराची पोषण प्रक्रिया आणि त्याची प्रतिक्रिया यासाठी चंद्र हा ग्रह महत्त्वाचा ठरतो, तर विश्लेषण आणि समजून सांगण्याची क्षमता यासाठी बुध हा महत्त्वाचा ठरतो. म्हणूनच डाएट प्लॅनिंग, न्यूट्रिशन, कन्सल्टिंग किंवा वेलनेस गायडन्स या क्षेत्रांमध्ये या तिन्ही घटकांचा एकत्रित सहभाग मुख्यत्वे करून दिसून येतो. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की कुंडलीत फिटनेस आणि वेलनेसचे संकेत जरी असले तरी त्याचा अर्थ असा होत नाही की व्यक्ती नक्कीच जिम ट्रेनर किंवा योगा गुरु बनेल. या क्षेत्राशी संबंधित ऊर्जांचा वापर करून अनेक प्रोफेशनल करिअर ऑप्शन्स उपलब्ध असतात, जसं पर्सनल ट्रेनर, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच, स्पोर्ट्स कोच किंवा फिजिओथेरपी सपोर्ट रोल्स, योगा इन्स्ट्रक्टर, मेडिटेशन ट्रेनर, न्यूट्रिशनिस्ट, डाएट कन्सल्टंट, वेलनेस कोच, ऑनलाईन फिटनेस कोच, कॉर्पोरेट वेलनेस ट्रेनर किंवा फिटनेस कंटेंट क्रिएटर. त्यामुळे ही ऊर्जा वेगवेगळ्या करिअर मार्गांमध्ये व्यक्त होऊ शकते. ज्योतिष दिशा दाखवतं, पण अंतिम निर्णय हा अनेक घटकांवर अवलंबून असतो. जर एखादा ग्रह कमी बलवान वाटत असेल तर त्यावर योग्य उपाय किंवा रेमेडीज करून त्यात सुधारणा करता येते, जसं शारीरिक शिस्त वाढवणे किंवा योग्य दिनचर्या पाळणे आणि मानसिक संतुलन राखणे. उपाय, साधना किंवा मार्गदर्शन हे कष्टांना योग्य दिशा देऊ शकतात. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हे विश्लेषण व्यापक अभ्यासावर आधारित आहे, पण प्रत्येक व्यक्तीची कुंडली ही युनिक असते. त्यामुळे कुठलाही करिअरचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमची वैयक्तिक कुंडली एखाद्या चांगल्या तज्ज्ञाकडून तपासून घेणं आणि त्या क्षेत्रातील प्रोफेशनल एक्सपर्ट्सकडून सुद्धा मार्गदर्शन घेणं अतिशय आवश्यक आहे. अखेर इतकंच की फिटनेस, योगा आणि न्यूट्रिशन हे फक्त करिअर्स नाहीत, तर ते जीवनशैली बदलण्याची आणि इतरांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवण्याची एक मोठी संधी आहे. जर तुम्हाला या क्षेत्राची आवड असेल आणि जर तुमच्या कुंडलीत या क्षेत्राचे संकेत असतील तर योग्य वेळी ते ओळखा आणि त्यावर सातत्याने काम करा. कारण ग्रह दिशा दाखवतात, पण यश मात्र तुमच्या प्रयत्नांनीच घडतं. तुमच्या कुंडलीतील ग्रहयोग समजून घेण्यासाठी आणि करिअरची योग्य दिशा ओळखण्यासाठी पाहत रहा श्री सिद्धकला ज्योतिष बाय संदीप. अशाच अभ्यासपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या परिवाराचा भाग बना. नमस्कार. जय ज्योतिष.